काही खेळाडू दमखम दाखवणारे असतात, पॉवर दाखवणारे असतात, काही खेळाडू एनर्जी दाखवणारे असतात, काही खेळाडू नेहमी पॉझिटिव्ह आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यापैकीच एक असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रशांत इन ॲट नंबर 3 तो आलाय. पंचांकडे अपील केली परंतु पंचांनी तटस्थ डॉट बॉलचा इशारा केलाय. पहिला बॉल डॉट आलाय. विशालनं मागच्या दोन्ही मॅचेसमध्ये भरपूर इम्प्रेस केलाय विथ द बॉल. त्याची ती आर्ट, त्याची स्किल, त्याचं वैविध्य, त्याच्याकडे असलेलं फलंदाजांना रीड करण्याची क्षमता त्यानं दाखवली आहे. लाईन मागे खेचले, फिंगर्स रोल केले, स्वतः सांगतोय मी घेईन आणि हो त्यानं घेतला हा झेल. आणि अजून एक फलंदाज बाद. पहिल्या षटकामध्ये रोनक फक्त 8 धावा त्यानं खर्च केल्या होत्या, गडी बाद केला होता त्यानं. गडी मात्र बाद झाला नव्हता परंतु या षटकामध्ये दुसऱ्या स्पेलमध्ये ते आले. पहिल्या बॉलवर करता बीट केलं फलंदाजाला, त्यानंतर फलंदाजाला बादही केलंय. म्हणजे 2 षटकं 8 चेंडू आत्तापर्यंत फेकले, त्यानं धावा खर्च केल्या त्या 8 आणि गडी बाद केले ते फक्त 1. एक कीर्तिमान खेळाडू, एक असा खेळाडू दिवसाची रात्र, रात्रीचे दिवस करणारे असे अनेक सिनियर खेळाडू आज लेजेंड खेळाडूंचा खेळ आपण पाहत आहे. परंतु चांगली ऊर्जा, चांगली जिद्द, चांगलं साहस, कदाचित डोक्यावरचे केस आणि गालावरची ती दाढी पांढरी झाली असेल परंतु तो दमखम. अर्थातच आपण क्रिकेट या खेळामध्ये जे काही गुणकौशल्य आपण अपेक्षित करत असतो ते सर्व गुणकौशल्य आज या सर्वच खेळाडूंमध्ये आम्हाला पाहायला मिळत आहेत. ही एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. प्रतिभाशाली खेळाडूंचा खेळ आपण आज एन्जॉय करतोय. मॅचमध्ये थोडंसं ट्विस्ट, मॅचमध्ये थोडंसं टर्न जर का आणायचं असेल तर या इथून पुढे फलंदाजांना मात्र प्रयत्न करावा लागेल. टॉप ऑर्डर जबरदस्त कोलॅप झाली. आबा बाद झालेत, बॉबी बाद झालाय, प्रशांत नुकताच बाद झालाय, अजय बाद झालाय. जबाबदारी आणि त्या जबाबदारीचं मोठं ओझं, प्रेशर, दबाव आणि दबावाला जुगारूनच मात्र तुम्हाला खेळ करावा लागेल. ऑन अ स्ट्राईक अरुण. हा प्रकार बॉल इथे पुल केला. फिल्डर आहे, झेल टिपतील. बॅक टू बॅक विकेट्स. अफजलनं पकडलेला हा झेल. बॅट्समन क्रमांक 5 बॅटॉ अजय, अरुण बाद झालेत. आणि विशाल ही इज ऑन अ हॅट्रिक. संदीप यांची पहिली विकेट हॅट्रिक आज आपण पाहिली. अफलातून स्पेल आपण पाहिला. एक षटकामध्ये 5 चेंडू डॉट, 1 धाव. ऑन अ हॅट्रिक विशाल. ओ बॉल हवेमध्ये. विकेट हॅट्रिक होईल का? तर हो, येस इट इज. अ बिग हँड ऑफ अ अपलॉट फॉर विशाल. अ सेकंड विकेट हॅट्रिक ऑफ द डे अँड दिस इव्हेंट. स्पर्धेची 3री विकेट हॅट्रिक आणि आज आजच्या दिवसातील 2री विकेट हॅट्रिक संपादित केली. अ मॅजिकल बॉलर त्याच्या मॅजिक बॉक्स मधनं 6 वेगवेगळे वैविध्यपूर्ण चेंडू फेकण्याची कला असणारे हे गोलंदाज लेजंड खेळाडू विशाल यांना पटकावली आहे ही 2री विकेट हॅट्रिक. सुपर. मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन, एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला पाहायला मिळाली. टीम संकटात आहे. जिंकण्यासाठी आता मोठं आहे टार्गेट. 14 चेंडू आणि 47 धावा. मोठा उलटफेर आपल्याला पाहायला मिळेल का? प्रत्येक एका चेंडूकडे एक चौकार तरी हवाय. तो येईल का? एक होऊन लढायची तयारी असेल ना तर संकट सुद्धा 2 पावले मागे सरकतात परंतु ती तयारी पाहिजे. बॉल हवेमध्ये. इथे अजून एक विकेट. डबल हॅट्रिक. शमिंदा वासची आठवण करून देणारी ही गोलंदाजी, मलिंगाची आठवण करून देणारी ही गोलंदाजी. ओहो हो. 4 चेंडू 4 सलग विकेट्स आणि मेडन षटक सुद्धा येऊ शकतंय. 0 विकेट, 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 विकेट. टीम पागधरे बॉयज एकविरा स्पोर्ट्स वसई या टीमचा हा जलद गती परंतु तितकंच व्हेरिएशन असणारा गोलंदाज. नाव आहे विशाल कोहली.
हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. त्यानं स्वतः खरं तर या संघाचे प्रॉपर एकविरा स्पोर्ट्सचे ते प्रोप्रायटर आहेत आणि एकविरा स्पोर्ट्सच्याच नावानं या टीमचा दबदबा आपण पाहिला आहे. 2023-24 मध्ये तब्बल 24 टायटल्स चॅम्पियन पद ज्यानं पटकावलं. या सीझन मध्ये पूर्वार्धामध्ये आतापर्यंत 4 टायटल्स त्यानं पटकावलेत. मेडन ओव्हर येईल का? आणि हो 5 सलग फायफर. क्या बात है, क्या बात है. गोलंदाजी म्हणजे तंत्र, गोलंदाजी म्हणजे कौशल्य, गोलंदाजी म्हणजे तुमची टेक्निक, गोलंदाजी म्हणजे तुमचं टॅक्टिक, गोलंदाजी म्हणजेच तुमचा संयम आणि गोलंदाजी म्हणजेच तुमचा क्रिकेटचा परिपूर्ण अभ्यास. आणि तिसरा गोलंदाज ठरला या स्पर्धेमध्ये ज्यानं फायबर कंप्लीट केलंय. विशाल साठी एकदा जोरदार टाळ्या. वाव. रोहित पाटील मॅन फ्रॉम शिरवणे ग्रामीण टेनिस क्रिकेट. गंगा इंगोले व्यावसायिक प्लस ग्रामीण टेनिस क्रिकेट मॅन फ्रॉम दिवा. अँड विशाल कोहली मॅन फ्रॉम टीम पागधरे बॉयज एकविरा स्पोर्ट्स वसई. विशाल या मॅच मध्ये सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनलाय.